बघा, अजिबात पाक केलेलं नाही तरी मिश्रण कुठे सुक्क सुक्क झालेलं नाहीये आणि अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे लाडू तर अजिबात कडवट लागणार नाही आणि चवदार होतात. आ हा हा हा, क्या बात है. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अगदी सोप्या पद्धतीने, अगदी अचूक प्रमाणात, ग्रॅमचे मेजरमेंट, कपचे मेजरमेंट, सगळ्या सकट रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर रितसर इन्ग्रेडियंटची यादी आहे किंवा साहित्य आणि कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतंच की. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. मधुराज रेसिपी club.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. चला, सगळ्यात आधी मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला हव्यात मेथ्या. 50 ग्रॅम म्हणजेच पाव कप मेथ्या भाजायच्या, पण अजिबात करपवायच्या नाही बरं. हलकासा खुटखुटीत करायच्या, त्यातला पाण्याचा अंश फक्त आपल्याला काढून घ्यायचा. लाल बुंद करू नका, नाहीतर मेथ्या कमालीच्या कडवट होतील आणि मग लाडू कडू झाले की माझ्या नावाने ओरडाल. त्यामुळे हे अगदीच फक्त पाणी त्यातलं असेल तर ते कमी करण्यापुरतं अगदी हलकं 3-4 मिनिटं पुरेसे होतं. चला, मस्त खमंग सुवास दरवळतोय आणि मेथ्या बघा अगदीच नावापुरता हलका बदामी रंगाला. गॅस बंद करते. वा. आणि या मेथ्या, भाजलेल्या मेथ्या हलक्या थंड करून घ्यायच्या. आता या भाजलेल्या मेथ्या पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. गरम गरम नका भरू, नाहीतर गरम वाफ त्यावर जमा होते. आता याची पूड तयार करायची. खूप पीठ नका करू, हलकंसं रवा टेक्स्चर ठेवा. पाव कप मेथ्या घेतल्या होत्या, तर पाव कपच इथे बाउलमध्ये साजूक तूप घेतलंय. हलकंसं मऊ करून घ्यायचं तूप. आता ही मेथ्यांची पूड या तुपामध्ये घालायची, मिसळायची आणि हे एकत्र किमान रात्रभर तरी मुरण्याकरता ठेवा. म्हणजे काय होतं ना, मेथ्यांचा कडवटपणा कमी होतो, तुपामध्ये तो चिरला जातो आणि मेथ्यांचे लाडू किंवा मेथीचे लाडू खाताना कडवट लागत नाहीत. आता इथून पुढे सगळ्या स्टेप्स सोप्या आहेत. 100 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं आहे ना, करपवायचं नाही, फक्त हलकासा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. चला, खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून झालं बघा. एकसारखं भाजलंय, अजिबात कुठेच करपलं नाहीये. बेसिकली हलकासा त्याचा ना कच्चा वास काढेपर्यंत, कच्ची चव भाजून घ्यायचं आणि हे परातीत काढून घ्या आणि पसरवून घ्या, म्हणजे गरम वाफ यामध्ये जमा नाही होणार. आता याच कढईत पाव कप साजूक तूप गरम करून घेतलं. यामध्ये 1 कप आपण घालणार आहोत, म्हणजे 100 ग्रॅम काजू. हे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. हलकेसे मिसळायचे. चला, काजूला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. हलके सोनेरी झाले की यामध्ये घालायचे अक्रोड 1 कप, म्हणजे 100 ग्रॅम. 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पंपकिन सीड्स. हेही मिसळूयात आणि भाजून घ्यायचे तुपामध्ये. आता तुम्हाला सांगते, एवढी सुकामेव्याची बडदास्त करायची गरज नाही आहे. याच्याऐवजी आहे ना, सरळ हाय प्रोटीन ऑप्शन मी तुम्हाला सांगते. फुटाणे असतात की नाही, चणे किंवा पंढरपुरी डाळवं, ते घ्यायचं. 1 कप किंवा 1.5 कप घ्या आणि 1.5 कप शेंगदाणे घ्या. त्या दोन्हीमध्ये तितकंच प्रोटीन असतं जितकं या सुक्या मेवामध्ये आहे, त्यामुळे ते घेतलं तरी काही हरकत नाही. चला, सुकामेवा छान तळत आला की यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचे आहेत मनुके. बेदाणा घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल. आणि याचसोबत 1 चमचा खसखसही घालूयात. आता हे पुन्हा मिसळून घ्यायचं. तुपामध्ये छान तळून घेतलेला हा सुकामेवा आता या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये मिसळूयात. थोडी जरी उष्णता लागली की बघा, हे मनुकेत ना टपोरे होतात एकदम. पसरवूयात. आता याच कढईमध्ये अर्धा कप साजूक तूप गरम केलं. यामध्ये 1 कप आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि हे गव्हाचं पीठ तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. छान गडद बदामी रंग येईपर्यंत हे भाजायचं. आता इथे गव्हाचं पीठ बघा छान भाजून झालंय. पिठावर तूप छान तरंगतंय आणि मस्त असा बदामी रंग आलाय. वा वा वा, क्या बात आहे, जबरदस्त. आता यापेक्षा जास्त नका भाजू, नाही तर मग ते गव्हाचं पीठ करपून जाईल. आता गॅस बंद करायचं
आता या पिठाची जितकी उष्णता आहे, यामध्ये जितकं तूप आहे, त्यामध्येच आपण डिंक फुलवून घेणार आहे. 1/2 कप डिंक मी घेतलेला आहे. त्याची पूड आहे, मी पूड तयार करून ठेवते, म्हणजे कसं रेडी टू यूज राहतं ते. हे बघा, आता हे डिंक पूड यामध्ये घातली की चटाचट ती फुटायला सुरुवात होईल पॉपकॉर्नसारखी. त्यामुळे वेगळा डिंक तळून घ्यायची अजिबात गरज नाही. क्या बात आहे. आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये फुलवून घेतलेलं डिंकाचं मिश्रण या सुक्यामेव्यामध्येच घालायचं आणि हे मिसळून घ्यायचं सुक्यामेव्यामध्ये पटाक्कन. सो खोबरं, सुकामेवा, गव्हाचं पीठ आणि डिंकाचं मिश्रण. आता हे मिश्रण लहान बॅचेसमध्ये मिक्सरला फिरवून त्याची पूड तयार करायची. बरं, एकदम बारीक पिठाळ नका करू, दळदळीतच ठेवा. फूड प्रोसेसर असेल ना, तर यापूर्वी मी दाखवलं आहे, एका भांड्यामध्ये हे सगळं होतं. हे सगळं हवं तर अर्ध टाका, फिरवून घ्या, मग परत अर्ध टाका आणि मग गूळ टाका. म्हणजे खेळत बसायची अजिबात गरज नाही. पण ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही त्यांच्याकरता मी करणार आहे हे मिक्सरमध्ये. चला, त्यातल्या त्यात मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. 3 बॅचेसमध्ये हे आरामशीर होईल मिक्सरला फिरून. डुरकन फिरवायचं. मिक्सरला फिरवताना पल्स करून फिरवा. एकसारखं फिरवलं तर त्याचं नटचं बटर होईल. चला, ओबडधोबड हे झालं, हे काढायचं. वा, सुंदर दिसतंय. आता याच प्रकारे उरलेला सगळा सुकामेवा त्यात करून घ्यायचा आणि पुन्हा डुर, एकसारखं नाही, पल्स करत करत. फार वेळ नाही लागत हो, पटाक्कन होतं हे. चला, आता इथे अर्धा कप साजूक तूप गरम करायला ठेवलं. यामध्ये 1.5 कप आपण घालूयात गूळ. लाडू बांधायला सोपे पडावेत म्हणून हे अगदी गरजेचं आहे. आणि अगदी वरनं फक्त 1च चमचा पाणी घालायचं, जेणेकरून गूळ आपला छान विरघळेल. इथे गुळाचा पाक अजिबात करायचं नाही आहे. गुळाचे जे खडे आहेत ते फक्त विरघळले पाहिजे. गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे, पाक बीक अजिबात करायची गरज नाही. चला, गुळ बघा इथे. गुळाला उकळी बिकळी अजिबात काही करायचं नाही आहे. तुपामध्ये फक्त हा विरघळवून घ्यायचा आहे. दॅट्स इट. गॅस बंद आहे बघा. आता हे मेथीचं मिश्रण बघा, रात्रभर ठेवलं होतं. मेथ्यांनी छान तूप पिऊन घेतलं, छान फुलल्यात मेथ्या. आता हे सगळं मिश्रण या सुकामेव्यामध्ये घालायचं आणि मिसळून घ्यायचं. आणि मेथ्या छान एकजीव झाल्या सुकामेव्यामध्ये की हे तुपाचं मिश्रण घालायचं. वा, हलकंसं गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या साह्यानेच मिसळून घ्यायचं. छान जिरतो हा गूळ या मिश्रणात. मस्त मिसळून झालं. बहारदार दिसतंय मिश्रण. तूप छान मिसळलं गेलं यामध्ये बघा. आणि सुकामेवा पण छान असा मोठा मोठा ठेवला आहे. खूप त्याचं आहे ना पीठ नाही ठेवलं. हे बघा, हे असे तुकडे खायला छान लागतात लाडूमध्ये सुकामेव्याचे. चला, आता हे मिश्रण गरम गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे. बघा, अगदी सहज बांधले जातात. आता याच प्रकारे सगळे लाडू आपण वळून घेतो. गरम गरम असतानाच वळा, म्हणजे ते छान बांधले जातात. झटकीपट अगदी योग्य प्रमाणात हे मेथीचे लाडू तयार आहेत. या प्रमाणामध्ये 24 ते 30 म्हणजे तुम्ही काय आकार घेताय त्या आकारात ते सांधले जातात. पण कमाल होतात, अजिबात कडवट होत नाही आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. आणि ते आपण सुकामेवा पूड केली नाही ना, त्यामुळे ते खाताना ते एकतर छान असे तळलेत ना तुपात, क्रंची क्रंची खूप मजा येते. आणि जसजसा वेळ जातो तसतसे ते, कारण थंडीचे दिवस आहेत, गूळ आहे तो आकसतो, त्यामुळे गरम गरम हात जरा लाल लाल होतात. पण गरम गरमच बांधणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.